नमस्कार. आज आपण अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दिवाणी रास्ते यांची या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या निमित्ताने आपण बाईट घेत आहोत. आज निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि आपण कमी वयामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी उभा आहात. तर ही निवडणूक आपल्याला कशी वाटते? नमस्कार, माझं नाव ऍडव्होकेट दिव्यानी सुधीर रास्ते. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट या पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार आहे. तुम्ही ज्या प्रकारे प्रश्न विचारला, एकंदरीत निवडणुकीचं वातावरण सगळीकडेच आहे आणि सगळीकडे जोरात तयारी चालू आहे. तसेच आमच्या पक्षाकडूनही चालू आहे. सर्वांचे आशास्थान आदरणीय डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेब, तसेच आदरणीय आई साहेब, आदरणीय वहिनी साहेब, धनश्रीताई यांच्या सर्वांकडूनच आम्हाला आमचं 26 उमेदवारांचं पॅनल आहे आणि एक नगराध्यक्ष. आमचं चिन्ह घड्याळ आहे. यांच्याकडून आम्हाला सर्वांना जनतेचा विकास करण्यासाठी, कामं करण्यासाठी नेहमीच मोटिवेशन मिळालेलं आहे. त्यांच्याकडून आम्हाला ही शिकवण मिळालेली आहे आणि आम्ही तीच पुढे चालू ठेवू. अकलूजमध्ये निवडणुकीपूर्वी जे निवडणुकीचं वारं वाहत होतं, यावेळी जनतेने 2 पॅनल अपेक्षित ठेवले होते. एक भाजप आणि दुसरा शरदचंद्र पवार मोहिते पाटील गट. परंतु आयत्या वेळेस धवलदादांनी अशी काय करामत केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एबीफॉर्म आणले आणि अगदी अल्पावधीत 4 ते 5 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व 26 नगरसेवक आणि 27वा नगराध्यक्ष हे सर्व उमेदवार आयत्या वेळी उभा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? आश्चर्याचा धक्का म्हणजे पहिल्यापासूनच दादासाहेब अकलूजच्या पॉलिटिक्समध्ये, अकलूजच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेतच आणि आश्चर्याचा धक्का घेण्याची अशी काही मला हे वाटत नाही. कारण जसं की मी सांगितलं की पहिल्यापासून आदरणीय लोकनेते, आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे जे काही कर्तृत्व या अकलूजने पाहिलेलं आहे, किंबहुना पूर्ण जिल्ह्याने पाहिलं आहे. जेव्हा ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, जेव्हा ते मंत्री होते त्यावेळी, तर या सर्वाचा वारसा ते पुढे जपत आहेत आणि आम्हाला असं वाटतं की नक्कीच यावेळेस आमच्या पॅनलला घवघवीत यश मिळेल आणि जनता आमच्याकडेच कौल देईल. आपल्याला जनतेने आपल्याला किंवा आपल्या पक्षाला कौल दिला पाहिजे, निवडून दिलं पाहिजे असं आपल्याला का वाटतंय? तर जसं की मी सांगितलं, आमचं जे 26 उमेदवारांचं पॅनल आहे आणि एक नगराध्यक्ष, या पॅनलची आमच्या खासियतच ही आहे की आमच्यामध्ये सर्व उच्च शिक्षित आणि समाजकारण करणारे लोक आहेत. सर्व उमेदवार तसेच आहेत आणि त्याचबरोबर आम्ही आता गेले बरेच दिवस झालं जनसंपर्क आमचा चालू आहे, होम टू होम प्रचार चालू आहे. तर त्यातून आम्हाला बऱ्याच गोष्टी, जनतेचे जे काही प्रश्न असतील, मग तो मूलभूत गरजांचा असेल वा इतर घरकुलचे प्रश्न असतील, गावठाणचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी रेशनचा प्रश्न आहे, रेशन कार्ड नाहीयेत काही लोकांकडे. काही लोक आम्हाला अशी भेटली की ज्यांच्याकडे आधार कार्डही नाहीये. त्याचबरोबर मूलभूत सेवा जसं मी सांगितलं, त्यानंतर आमच्या महिलांसाठी गृहउद्योग नाहीयेत, आमच्या युवकांसाठी नोकऱ्या नाहीयेत, MIDC नाहीये. हे सर्व प्रश्न आमच्या समोर येतात. तर यासाठी मला वाटतं की हे प्रश्न सोडवण्याची ताकद धवलदादांच्या पॅनलमध्ये आहे. हे प्रश्न सोडवण्याची हिंमत धवलदादांच्या पॅनलमध्ये आहे आणि जसं मी सांगितलं, सर्वजण उच्च शिक्षित, समाजकारण करणारी लोक आहेत. तर आमच्या पॅनलला एकंदरीत सर्व काही कामे इझिली करता येतील. आमचे एफर्ट्स तुमच्या टुवर्ड्स जातील. आमचं जे काही एक तळमळ आहे आमच्या जनतेच्या टुवर्ड्स, जी आम्हाला आदरणीय पप्पासाहेबांनी शिकवलेली आहे, ती आम्ही त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करू. यासाठीच मतदार मायबापांनी आम्हाला
मतदान करावं. आमचं चिन्ह घड्याळ आहे आणि विकासाला साथ द्यावी, कारण मला वाटतं की घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत. आपण निवडून आल्यानंतर सर्वप्रथम या अकलूजकरांसाठी सर्वात अगोदर आणि सर्वात महत्वाचं कुठलं काम हाती घ्यावं? तर निवडून आल्यानंतर जसं तुम्ही म्हणालात, तर माझ्या डोक्यामध्ये पहिला प्रश्न हा येतो, कारण जसं मी आत्ताही सांगितलं की आम्ही होम टू होम प्रचार करताना बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत, पण जो काही मूलभूत गरजांचा प्रश्न मला खूप महत्वाचा वाटतो, उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी गटारींचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल. आम्ही काल होम टू होम प्रचार करताना एके ठिकाणी गेलो होतो, तर एका लहान मुलाचा हात फ्रॅक्चर झालेला होता. तर आम्ही त्यांना विचारलं की काय आहे नेमकं, कशामुळे झालंय. तर त्यांनी सांगितलं की हे रस्ते इतके खराब आहेत की लहान मुलगा त्याचे वडील गाडीवरून घेऊन येत होते आणि तो पडला आणि त्याचा हात फ्रॅक्चर झाला. म्हणजे परिस्थिती इतकी खराब आहे की कुठेतरी तो इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं की मी सुरुवात ही मूलभूत गरजा पूर्ण करण्यापासून करेन. मी शेवटचा प्रश्न आपल्याला विचारेन. अकलूज आणि अकलूज परिसरामध्ये अवैध धंद्यामुळे अगदी तरुण मुलं व्यसनाधीन होत आहेत आणि त्यांचे परपंच धुळीला मिळत आहे. तर आपण निवडून आल्यानंतर हे अवैध धंद्यासंदर्भात आपण किंवा धवलदादांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली अकलूजकरांसाठी काय निर्णय घ्यावा या विषयावर? अवैध धंद्यांबद्दल बोलत असाल तर त्याच्यावरती कुठेतरी जाग बसणं खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आणि आपल्या प्रशासनाच्या मदतीने, पोलीस प्रशासन असेल, मी स्वतः ऍडव्होकेट आहे, कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या मदतीने आम्ही यावरती नक्कीच जाग बसू. आणि आदरणीय धवलदादांचं नेतृत्व सर्वांना माहिती आहे, सर्व अकलूजकरांना. ते नेहमीच या गोष्टींटुवर्ड्स सपोर्टिव्ह असतात की युवकांना काहीतरी चांगली कामं करायला मिळाली पाहिजेत, ते कुठेतरी एका वेगळ्या मार्गाला न लागता चांगल्या मार्गाला लागले पाहिजेत, हे नेहमीच लक्ष असतं. आणि मी स्वतः आणि आमचं पॅनल हे अजितदादांच्या नेतृत्वाखाली, धवलदादांच्या नेतृत्वाखाली ही कामं आम्ही पूर्ण करू. या होत्या अतिशय उच्च शिक्षित दिव्यांनी सुधीर रास्ते ह्या अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार. मी आमच्या चॅनलच्या वतीने आपल्याला, आपल्या संपूर्ण पार्टीला शुभेच्छा देईन. कॅमेरामॅन दीपक दोरकरसह महादेव गणगर, जनतेचा आवाज, अकलूज.